मित्रांनो नमस्कार. कायदेशीर माहिती देणाऱ्या म्हणजे युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत. आजचा विषय कंटेम्प्ट ऑफ कोर्ट म्हणजे न्यायालयाचा अपमान. न्यायालयाचा अवमान ही गोष्ट म्हणजे न्यायालयाने दिलेल्या आदेशाचं पालन नाही करणं किंवा न्यायालय किंवा न्यायाधीशांबद्दल दाखवलेला अनादर, या गोष्टीला न्यायालयाचा अवमान ठरलं जातं. आता न्यायालयाच्या अवमानाची शिक्षा कठोर असू शकते. न्यायालयाचा अवमान, ज्याला अनेकदा फक्त अवमान असं संबोधलं जातं, तो न्यायालय आणि त्याच्या अधिकाऱ्यांची अवहेलना करणे किंवा त्यांच्याशी अनादर करणे, आणि जो हा गुन्हा आहे, जो न्यायालयाच्या अधिकाराचा, न्यायाचा आणि प्रतिष्ठेचा विरोध करतो किंवा त्यांचा अवमान करतो त्यांच्या बाबतीत आहे. अवमानाचे मुख्यतः दोन प्रकार आहेत. न्यायालयाच्या कक्षात कायदेशीर अधिकाऱ्यांचा अनादर करणे किंवा जाणून बुजून न्यायालयाच्या आदेशाचं पालनच नाही करणं. दोन प्रकार होतात. पहिल्या गोष्टीमध्ये काय की बाई, कुठच्याही न्यायालयाच्या जो काही अधिकारी आहे, न्यायाधीश असेल, बेलीफ असेल, कोणी असेल, क्लार्क असेल, त्यांचा वाईट शब्दामध्ये पाण उतारा करणं, शिव्या घालणं इत्यादी इत्यादी प्रकार. आणि दुसरा प्रकार म्हणजे न्यायालयाने ज्या वेळेला एक आदेश दिलेला आहे की बाबा तुम्ही अशाच्या फलाना दिवसात, कारण खड्ड्यात गेल्या मी कशाला ऐकतोय, म्हणजे त्या आदेशाचंच पालन करायचं नाही. मग अशा गोष्टीला सुद्धा न्यायालयाचा अवमान म्हणतात. आता काही न्यायाधिकार क्षेत्रात समन्सला प्रतिसाद देणं, साक्ष देणं, ज्युरीच्या जबाबदाऱ्या पूर्ण करणं किंवा विशिष्ट माहिती प्रदान करण्यास नकार देणं, हेही न्यायालयाचा अवमान ठरू शकतो. तुम्हाला जर समन्स पाठवून तुम्हाला बोलवलंय आणि तुम्ही समन्स घेतलंय आणि आलात नाही, तुम्ही न्यायालयाचा अवमान केलाय. साक्ष देण्यास बोलवलंय, तुम्ही भले तिकडे जा, तुम्ही देऊ नका, पण तुम्ही न्यायालयात जाणं गरजेचं आहे. ज्युरी म्हणून तुम्ही ज्युरीच्या जबाबदाऱ्या पूर्ण केल्या सहीच नाही करणार, अवमान करणार. जेव्हा न्यायालय असं ठरवतं की एखाद्या कृती न्यायालयाचा अवमान आहे, तेव्हा ते न्यायालयीन खटल्याच्या किंवा सुनावणीच्या संदर्भात असा आदेश जारी करू शकतो जो एखाद्या व्यक्तीने किंवा संस्थेने न्यायालयाच्या अधिकाराचं उल्लंघन केलं आहे किंवा त्याचा अनादर केला आहे असं घोषित करतं. आणि ज्याला अवमानात सापडलंय किंवा त्याला अवमानित केलं म्हणून शिक्षा केली जाते, त्याला ते शिक्षा ठोठवलं असंही म्हणतात. न्यायालयाच्या अवमानाची शिक्षा ठोठवली हा प्रकार घडतो. त्यामुळे न्यायालयाच्या सामान्य प्रक्रियेत व्यत्यय आणणाऱ्या कृत्यासाठी दंड लादण्याचा न्यायाधीशांचा सर्वात मजबूत अधिकार. तुम्ही न्यायालयाकडे बघून तोंड आणि शिव्या घाला ना, तो आपला शिक्षा सांगत जाईल. तो रकमेत सांगेल, नाही तर तुम्हाला कैदेत पाठवेल किंवा तुम्हाला सामान्य काहीतरी साफसफाईची काहीतरी सोशल वर्क करायला लावेल. साफसफाई 1 तासाकरता पुढचे 30 दिवस करत राहा, आणि तू करतोय की नाही करतोय ते पोलीस बघत राहील. मी हा जो भाग आहे, हा कुठचा दंड कोणाला किती द्यायचा हा पूर्ण अधिकार न्यायालयाला मिळतो, कारण त्याचा अवमान तुम्ही केला, तुम्हाला अधिकारच राहत नाही त्याच्या विरुद्ध बोंबलायला. त्यामुळे न्यायालयाचा अवमान केल्याबद्दल दोषी आढळलेल्या व्यक्तीवर न्यायाधीश दंड, तुरुंगवास किंवा सामाजिक सेवा यासारखे निर्बंध लादू शकतात, ज्यामुळे न्यायालयाचा अवमान प्रक्रियेचा गुन्हा केलाय असं मानलं जातं. सामान्य कायदा प्रणालीमध्ये न्यायाधीशांना सामान्यतः नागरी कायदा प्रणालीमध्ये न्यायाधीशांपेक्षा एखाद्याला अवमान घोषित करण्याचे अधिक व्यापक अधिकार आहे. त्यामुळे कुठच्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला न्यायालयाला बोट करून उलट उत्तर देता येत. तुम्ही न्यायाधीशाकडे बघून पण हे असं तू मी पण करू शकत नाही, कारण ते तो
व्यक्ती कसंही असेल, पण तो ज्या खुर्चीत बसला त्या खुर्चीचा मान तुम्ही राखणं, सन्मान राखणं हे तुम्हाला आवश्यकच ठरतं. भले तो दोन्ही कोर्टात म्हणजे वकील, दोन्ही पक्षकारांचे वकील असो, पक्षकार असो किंवा विटनेस असो, कोणीही असो, न्यायालयाच्या समोर सगळे समान आहेत आणि त्यांनी न्यायालयाचा मान राखणं हे निश्चित आवश्यक आहे. मला असं वाटतं कमी शब्दामध्ये न्यायालयाचा अवमान काय असतो आणि त्याकरता काय होऊ शकतं या संदर्भात माहिती दिली. पुढील व्हिडिओमध्ये असंच काहीतरी घेऊन येईल. तिथपर्यंत इथेच थांबतो. धन्यवाद.